आपण ज्या विचारांचे साथीदार होणार आहोत आणि ज्या प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत, तो सगळा विचार आपल्या प्रत्येकाला इथून घरी घेऊन जाण्याचं संचित आहे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या जीवनाचा दैदिप्यमान प्रवास तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेतला. त्यांच्या जीवनावरच्या चित्रपटाने देखील आपल्याला तो सांगितला. परंतु आज ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे आज त्यांच्या वतीनं लोकबिरादरी प्रकल्पाचं जे काम आहे आणि सामाजिक क्षेत्रातली जी उत्तुंग भरारी त्यांच्या कार्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे, त्याचा परत एकदा साक्षात्कार वेगळ्या पद्धतीनं चर्चा करून आपण करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की ईसी इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून जो पुरस्कार अर्पण केला गेला, त्या पुरस्काराचं वितरण करताना पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर आता तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी या कोलाहलाच्या जीवनामध्ये, या गर्दीच्या जीवनामध्ये, कधी कधी संध्याकाळच्या वेळी अत्यंत जास्त अस्वस्थ करणाऱ्या जीवनाच्या व्यवस्थांमध्ये आपण जीवन कसं जगायचं, आपलं जीवन जगताना आपण लोकांसाठी जीवन कसं जगायचं आणि लोकांसाठी जीवन जगत असताना त्यामधून समाधान कसं प्राप्त करायचं, या संबंधीचे अनेक मंत्र अगदी हसत खेळत आणि चर्चेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. कार्यक्रम बराच लांबलेला असल्यामुळे ती चर्चा आपण थोडक्यात घेणार आहोत, परंतु तरी देखील त्यांच्याकडून काहीतरी जाणून घेणं, जीवनाचा मार्ग प्राप्त करणं ही आपल्यासाठी एक सुसंधी आहे. पण मी असा विचार केला की त्यांना या ठिकाणी बोलावण्यासाठी म्हणून एका मोठ्या माणसाला आपण बोलवूयात, ज्या माणसाच्या उपस्थितीमुळे आणि ज्या माणसाच्या आवाहनामुळे त्यांचं इथलं येणं हे अत्यंत सुसह्य आणि आनंददायी होईल. त्या माणसाचं नाव म्हणजे मिस्टर अमिताभ बच्चन. त्या अमिताभ बच्चन यांना आपण सांगूयात की आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना या ठिकाणी बोलवावं. देखिए, एक देश की परिकल्पना तभी पूरी मानी जा सकती है जब उसमें गगनचुंबी इमारतें हों तो छोटे छोटे गांव भी, जब उनमें स्टेट ऑफ द आर्ट स्टेडियम्स हों तो पेड़ों की हरियाली भी, जब उनमें चिड़ियाघर हों तो जानवरों का बेखौफ घूमने की आजादी भी, जब उसमें महंगी गाड़ियों का शोर हो तो सूनी सड़कों की शांति भी, जब आसमान में खुद के सैटेलाइट हो तो गांवों की अपनी लाइट भी, जब शहरों में आधुनिक अस्पताल हो तो गांवों में स्वास्थ्य केंद्र, और जब मानव जाति को बचाने वाले स्पेशल पावर्स वाले काल्पनिक सुपर हीरोज हों तो हकीकत में गांव की पिछड़ी प्रजाति के लिए अपना जीवन समर्पित करने वाले असली सुपर हीरोज प्रकाश बाबा आमटे और मंदाकिनी आमटे. मैं स्वागत करना चाहूंगा मदर टेरेसा अवार्ड, मैगसेसे अवार्ड जैसे कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कारों के विजेता पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी धर्मपत्नी जो स्वयं मैगसेसे अवार्ड विजेता हैं डॉक्टर मंदाकिनी आमटे जी का. बहुत बहुत स्वागत आपका. या दोन देवदूतांनी जो चमत्कार घडवला तो सगळा तुम्हाला मला माहिती आहे, परंतु त्या चमत्काराचं आजचं स्वरूप जर तुम्ही आम्ही पाहिलं, तो आकडा जर मी सांगितला तर आपल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहील. माडियागोंड आदिवासी आणि त्या परिसरातल्या जे लोक अक्षरशः वैद्यकीय सुविधांच्या अभावी प्राण्यांसारखे मरत होते,
अशा स्थितीमध्ये आणि अशा वातावरणामध्ये आज या 2 तपस्व्यांच्या कर्मभूमीमध्ये किती माडियागोंड आदिवासी आणि त्या परिसरातल्या लोकांचा इलाज केला जातो. वर्षाला 4 लाख, वर्षाला 4 लाखाहून अधिक लोक या तपस्व्यांमुळे जगतायत. आज यांची पुढची पिढी त्या ठिकाणी काम करते. डॉक्टर साहेब, त्याच अनुषंगाचा पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे. कारण आपण उभारलेलं जे काही आहे लोक बिरादरी प्रकल्प आणि तिथलं स्वास्थ्य केंद्र, हॉस्पिटल, आता ते पुढची पिढी सांभाळते. आपण ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये अनेक ज्येष्ठांना आपल्या हातचं सोडणं फार कठीण जातं. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जी ट्रान्झिशन आहे ती फार कठीण जाते. आपण ती कशी साधली? दिगंत, अनिकेत, आरती, तुमच्या सुना यांच्या हवाले तुम्ही हे कसं केलं आणि ते करताना तुम्हाला कन्फ्लिक्ट नाही झाला? खरं म्हणजे ते वापस आलेत शिक्षण पूर्ण झाल्यावर. हे सांगून होत नाही, त्यांना आतून वाटलं. पण एक प्रसंग सांगतो. 1998 साली, म्हणजे 25 वर्ष झाले होते प्रकल्पाला, आणि बाबा तिकडे नर्मदेवरून हेबलकशाला आलेले. आमचे मुलं दिगंत आणि अनिकेत यांना असं वाटलं की आपण 25 वर्षामध्ये सिल्वर ज्युबिली, रौप्य महोत्सव साजरा करूया, इन्फॉर्मल असं. तर त्याच वेळेला योगायोगाने दिगंतनी MBBS ची परीक्षा दिली होती, आणि तो सकाळी कार्यक्रमाच्या आधी बाबांच्या खोलीत गेला आणि ते म्हणाला की त्यांना मोठे बाबा म्हणायचे ते की म्हणे आता माझं शिक्षण पूर्ण होत आलंय, माझी इच्छा आहे की माझ्या आई बाबाच्या कामात मी सहभागी होऊ. तर बाबांना असं भरून आलं ते, तिसरी पिढी स्वतःहून म्हणते. पण बाबा जुन्या पिढीतले होते. ते म्हणाले की तू संध्याकाळी या सगळं कुठे सांग, पब्लिक कमिटमेंट पाळायचं असते. बाबांचा समज किंवा गैरसमज होता. पण त्यांनी ते त्याला सांगितलं की तू संध्याकाळी सांग, सगळ्या समाजाला सांगितलं पाहिजे, तुझा तो निर्णय आहे तो. आणि त्याप्रमाणे संध्याकाळी जशी सभा सुरू झाली, 2000 लोक होते, त्यांच्या पुढे त्यांनी एक पानभर लिहून आणलेलं वाचून दाखवलं. तर सगळी सभा स्तब्ध झाली, ओव्हरवेल झालं आपण ज्याला म्हणतो, भारावून गेले लोक सगळे. तर असं जे भाग्य होतं आमचं, तिसऱ्या पिढीने आपण येऊन, मग अनिकेत झालं, त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला इंजिनिअरिंग, तर तो भारत आला. आता ते ट्रान्झिशन कसं, ते सुरुवातीला आमच्या बरोबर काम केलं, आम्हाला ते जॉईन व्हायचे. हळूहळू मग त्यांचे लग्न झाले, मग त्यांचे पार्टनर ज्या पद्धतीने निष्ठेने काम करायला लागले त्या बाहेरच्या होत्या. आमची मोठी सूनबाई गोव्याची आहे, ती गायनेकोलॉजिस्ट आहे, आणि गोवा आणि हेबल कसं अंतर खूप आहे, कल्चरमध्ये फरक आहे. पण एकदा वसा घेतला, दिगंतची त्यांची वेवलेंथ जमली आपण म्हणूया, आणि त्या दोघांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली, जेव्हा आमच्या लक्षात आलं की यांनी आमच्यापेक्षा जास्त निष्ठेने टेक्नॉलॉजीचा वापर करून. आमच्या वेळेला काय होतं की 22 वर्ष वीज नव्हती, हेमलकशाला वीजच नव्हती, 22 वर्ष. त्याच्यामुळे काही लॅब नाही, एक्सरे मशीन नाही, बरेच दिवस रस्ते नव्हते, 6 महिने कट ऑफ राहायचं. पण आता जर सुविधा आहेत त्याचा वापर करून आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने म्हणा, वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी नवीन हॉस्पिटलची उभारणी केली. 50 बेडचं एक सुंदर हॉस्पिटल उभं केलं आहे. जन्मशताब्दीला 2014 साली तिथे छोटंसं. तर माईक आम्ही दोघं ते त्यांची इन्व्हॉल्वमेंट, आणि ते त्याला काही वर्षांनी त्यांनी शाळेची जबाबदारी घेतली. हळूहळू त्यांनी जबाबदारी घ्यायला गेला. 650 मुलं, 100चा स्टाफ, यांचं अर्थात लहानपण त्या शाळेत शिकले. पण हे करताना कुठे असं तुम्ही जुन्या पिढीचे होतात आणि ते नवीन पिढीचे, मग एखाद्या असा कन्फ्लिक्टिंग सिच्युएशन आलीच नाही का? आणि आम्ही येऊ दिली नाही. अच्छा. म्हणजे 75 वेळेला आल्यानंतर 75च्यांनी येऊ द्यायची नसते. काय असतं की नवीन पिढीने त्यांच्या कल्पना अंमलात आणाव्यात, आणि आपल्या जे काही व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर परिणाम होऊन याची आम्ही काळजी घेतो.
म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. अच्छा, हे अर्थात विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही हे कठीण असतं. हो, पण आम्ही प्रयत्नाने आम्हाला ते 100% आम्ही यशस्वी झालो आहे. आणि फारसा सल्ला त्यांनी विचारते नाही ते, कारण ते तिथेच वाढले. त्यांना तिथले ती ज्या पद्धतीने हिमालयाची संस्कृती आम्ही जी टिकवून ठेवली आहे, मी म्हणतो साधेपणा आमची ताकद आहे. हिमालयाची ताकद काय, साधेपणा. तुमचं एकंदर जीवनच साधेपणाचं द्योतक आहे, त्यामुळे निश्चितच त्याच पद्धतीने मुलं आणि सुना त्या तर बाहेरच्या होत्या. ती दुसरी सून पुण्याची आहे. मला त्याच्याच बद्दल मंदाकिनी त्यांना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे थोडासा इथल्या आमच्या माता भगिनी जे आहेत त्यांना हा प्रश्न आवडेल थोडासा तुमच्याकडून ऐकायला, की असं नेहमी म्हणलं जातं की भांड्याला भांडं लागतंच. तर मी तुमच्याकडे आलो होतो, पण तुमच्या घरी किचन नाही आहे, कारण तुम्ही सगळेजण एकत्रित बोलता, एकत्रित जेवता तुम्ही, पण तरी भांडी असतातच छोटी छोटी. तर अशी कधी भांडी लागली का, आणि लागली तर सासूबाई म्हणून तुमची काय भूमिका होती? मी शक्यतो कुठे रिॲक्ट होत नाही. आपल्याला पटलं नाही तरी त्यांना वाटतं ना तशा पद्धतीने करावं, तर त्यांनी जरूर करावं. त्यात त्यांना चुकलं आणि आपलं चुकलंय असं जेव्हा समजतं तेव्हा ते आपणच विचारतात, मग आपण सल्ला द्यावा. तोपर्यंत बोलू नये असं मी ठरवून टाकले पहिलेपासूनच. म्हणजे मग भांडायला नाही तर काही प्रश्नच येत नाही. आणि वादविवादाचा काय सुंदर उत्तर आहे. मला असं वाटतं आपल्याला सामाजिक ज्ञानापेक्षा सोबतच आपल्याला कौटुंबिक आपलं कसं सांभाळायचं हे देखील मिळत आहे निश्चित. पण असा प्रसंगच आला नाही असं वाटतं आपल्याला, म्हणजे असं सांगता येईल. मी आले असतील पण मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं पहिलेपासूनच. कधीच म्हणजे आपण आपली मतं किंवा आपलं म्हणणं त्यांच्यावरती लादायचा कधी प्रयत्न केला नाही. त्यांना वाटतं त्या पद्धतीने त्यांनी करावं. मला नाही आवडलं तरी मी त्याच्यावरती बोलणार नाही, कारण ती त्यांची पद्धत आहे. त्या आपल्या घरून आलेल्या आहे आणि त्या आपल्या घरून आल्या आहेत, त्या दुसऱ्या घरातल्या आहेत. त्यांच्या पद्धती वेगळ्या असणं अगदी साहजिक आहे, हे मी ऍक्सेप्ट केलंय. आणि ऍक्सेप्टन्स, ग्रेट. प्रकाशजी, यासोबतच एक फार छान विषय जो आमच्या सगळ्यांच्या चर्चेत येतो, की शेवटी आपण म्हणालात तसं आता नवीन पिढी आपलं सांभाळते आहे. हे किती मोठी गोष्ट आहे की एकाच पिढीमधली, म्हणजे एका घरामधली तिसरी पिढी देखील तेवढ्याच समर्पणानं त्याच कामामध्ये समर्पित होते आहे आणि तो वसा पुढे नेते आहे. पण हे नेत असताना आता काही बदल हे सामाजिक दृष्टीने देखील होत आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रकल्प सुरू केला तेव्हा काहीतरी वेगळा समाज होता, आता तो बदलतोय. मला तुमच्याकडून उत्तर विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हवंय. जसं अमोल मानकर आहेत किंवा संदीप शिंदे आहेत, हे लोक काम करतात. 25 वर्षानंतर प्रकाशजी आपल्याला काय वाटतं, म्हणजे आपली विचारांची झेप खूप असल्यामुळे 25 वर्षानंतर या सामाजिक संस्थांचं काय स्वरूप असेल आणि समाज त्यांना कसा रिॲक्ट करत असेल, असं तुमचं काय विजन आहे बाबा? एक तर आनंदाची गोष्ट आहे की असे अमोल सारखे, संदीप सारखे किंवा आज ही बालिका असे समाजामध्ये छोटे छोटे बेटं स्वतंत्रपणे कामं करतात आहेत. मग त्यांनी उल्लेख पण केला की सरकारची मदत न घेता आम्ही काम करतोय, बरोबर आहे ना. तर ब्रॉडली म्हणजे आता आम्ही सुद्धा, आम्हाला 50 वर्ष झाली, समाजामध्ये संवेदना जागृत आहे. 2 प्रकारे मदत मिळवतात. एक तुम्ही अग्रेसिव्हली लोकांकडे जा, पब्लिसिटी करा, ती अति नॉर्मल पद्धत आहे ती. आमच्या तुम्ही दोघांचं पर्सनली विचाराल तर आम्हाला ते जमलं नाही. म्हणजे हा गुण आहे असं समजू नका तुम्ही. आम्हाला जमलं नाही. पण तरी संस्था पैशाशिवाय काम अडलाय किंवा बंद करायची पाळी असं नाही झालं. तेव्हा निरपेक्ष सेवा करायचं जे आम्हाला तिथे अनुभव आला तेवढं मी सांगतो, मुद्दाम आवर्जून सांगतो की आदिवासी संस्कृती आपण खूप मागासलेली आहे असं समजतो. मेळघाट तुमच्या जवळच आहे, हो आहे तसं. पण आमचा जो अनुभव आहे की या संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा सोडून देऊ आपण. म्हणजे बळी देणे, मंत्रतंत्र, बरोबर, ते आपल्या शास्त्र शिकलेल्या लोकांकडून आहे. आपले काही बाबा जेलमध्ये आहेत, हो आहेत, ते तर त्यांचा पर्याय नव्हता. पण त्यांची संस्कृती किती चांगली असावी. काही गावामध्ये प्रॉब्लेम आला तर पंचायत तिथे आहे, पारंपरिक, अलिखित, आणि त्याचा निर्णय सर्वसंमतीने मान्य करतात. तिथला तिथे निर्णय लागला गावातला. एकमेकाला मदत करणे, अडीअडचण असली काही झालं तिथे असं अनाथालयाची गरज नाही. आई गेली, दुर्दैवाने आई गेली तर तिचे नातेवाईक सांभाळतील बाळाला, म्हणलं का. दुसरं असं आहे की लग्न व्हायच्या आधी प्रेग्नन्सी झाली, चूक होते, मुलं घराला,
तर तो टॅबू नाही आहे. आपल्याकडे जर मुलीचं जीवन बर्बाद होत होतं, आत्महत्या करतात कित्येक वेळेला, जो करणारा असतो तो तर काही त्याचा काही शिक्षा नसते, मुलीलाच दोष समजतात लोक. तिथे ती ऍक्सेप्टेड आहे, ते त्याची पंचायत बसते आणि मग त्याच्यात ती सांगते की हा मुलगा रिस्पॉन्सिबल आहे. मग पंचायत त्याला सांगते की तू जर रिस्पॉन्सिबल आहे तर लग्न कर. बऱ्याच वेळा लग्न करायला तयार होत होतो, नसलं लग्न केलं तर त्यांनी काहीतरी त्याला दंड द्यायचा मुलीच्या वडिलाला, आणि मग तो दुसरं लग्न करायला तो मोकळा, आणि ही प्रेग्नंट बाई सुद्धा दुसरं लग्न करायला मोकळी, तिला सुद्धा ऍक्सेप्ट करायला तरुण आहे, पुढे येतात आहे. तर हे जे इतकं प्रॅक्टिकल ती जी संस्कृती आहे त्याचं शिकण्यासारखं आहे. आणि एवढं गरिबी आहे, अंगावर कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं, पण एकही भिकारी नाही रस्त्यामध्ये, कधी कोणी भीक नाही मागितलेली पाहिलं आम्ही. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत नाही खूप चांगल्या आहेत आदिवासींमध्ये. चोऱ्या नाही करायच्या, आम्ही आमच्या घराला कुलबच लावले नाही, म्हणजे आम्हीकडे फार मोठं सामान आहे असं नाही, पण त्यांच्या दृष्टीने खूप जास्त आहे. पण तरी कधी त्यांनी हात लावून चोरले गेली असं कधी झालं नाही. तेव्हा आम्ही आमच्या जीवनात आम्ही खूप शिकलो की आपण ज्याला मागासलेले समजतो, ही संस्कृती खूप असं गुण, त्यांच्यामध्ये किती चांगले गुण आहेत. पण निरपेक्ष सेवा काय कसं आमच्यामध्ये आली, आम्ही कोणाकडून कधी अपेक्षा केली नाही. पहिल्यांदा काय झालं, चित्रपट कधी काही लोकांनी बघितला असेल तर खाटेवर टाकून एक खाटेवर टाकून बरं आणायला त्याला एक 10 माणसं लागतात, 30 किलोमीटर 50 किलोमीटर, ते खांदा बदलत जाणं. खांदा बदलत जाणं हे आपल्याकडे पुण्याचं काम ते प्रेतासाठी ते घरचे दोघं माणसं संस्थानात नेऊ शकत नाही म्हणून त्याला पुण्याचं स्वरूप दिलं आहे ना. इथे आजारी पडला माणूस जर दवाखान्यावर विश्वास बसलाय तर त्याला हेमल कशाला घेऊन, तर तो माणूस नुसती ढोल वाजवतो, गावातले तरुण मुलं म्हणतो काय अडचण आहे तुझी, तर नाही याला हा बेशुद्ध झालेला माणूस आहे, याला हेमल कशाला न्यायचा आहे. 8-10 तरुण तयार होतात, त्याला खाटेवर टाकतात, दोरी बांधतात, बांबू टाकून खांद्यावर, खांदे बदलत बदलत ते हेमल कशाला पोचतात. असा तो पेशंट एक सिम्बॉलिक होतो, सिनेमात दाखवलेला आहे. तो आमच्या सगळ्या प्रयत्नांनी आम्हाला ते खूप टेन्शन राहायचं कारण इन्व्हेस्टिगेशन नाही, पण बरा झाला. बरा झाल्यावर त्यांनी काय करावं, त्यांनी स्वतःची खाट खांद्यावर घेतली आणि तो परत चालला गेला एकटा. तर आम्हाला खूप आनंद झाला. असा जो माणूस आपला कदाचित त्यांच्या पुजाऱ्यांनी बरा नाही केला, पण आपल्या प्रयत्नांनी तो त्याचा पुनर्जन्म मिळाला. पण जाताना त्यांनी धन्यवाद नाही म्हटलं, हे थोडंसं खटकलं. आपण शहरी संस्कृती बरोबर हां, तेव्हा त्यावेळेला थोडं वाईट वाटलं, म्हणजे आनंद आणि दुसरं दुःख एकाच वेळेला. पण नंतर जेव्हा आम्ही जास्त त्यांचे संबंध आला, त्यांच्या मिटिंग अटेंड केल्या, त्यांची प्रॉब्लेम असले ते आपल्याकडे येतात, तेव्हा लक्षात आलं की हे धन्यवाद हा शब्दच नाही त्यांच्याकडे, एकमेकाला मदत करणे संस्कृतीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून आमचं थोडंसं दुःख दूर झालं. हा, निरपेक्ष सेवा आपण असं त्या प्रसंगातून शिकलो आम्ही, असं जे आहे की एकमेकाला मदत करणे हा संस्कृतीचा भाग पाहिजे. मला वाटतं डॉक्टर प्रकाश यांनी आता जे काही सांगितलं आपल्याला, मी सुरुवातीलाच आपल्याला म्हणालो की रस्त्यावर जर ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला न उचलता त्याचे व्हिडिओ काढून आपल्या फेसबुक पोस्टवर रील्स टाकणाऱ्या या समाजामध्ये, ज्याला आपण तथाकथित प्रगत समाज म्हणतो, त्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आपल्याला असं सांगतात की ज्या आदिवासी समाजाला कदाचित यांच्यावरचे चित्रपट आणि फिल्म्स बनवताना मागास शब्द वापरला गेला असेल, तो खरं काढून टाकला पाहिजे. आज तुमच्या माझ्या साक्षीनं पुसून टाकला पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये जी संस्कृती आहे, आणि विशेषतः त्यांनी सांगितलेला एक प्रसंग की एखाद वेळी एखाद्या मुलीच्या हातून चूक झाल्यानंतर तिला सांभाळण्याची जी प्रवृत्ती समाजानं त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे, अशा पद्धतीचा तर विचार आपल्या 21व्या शतकामध्ये या शहरी संस्कृतीमध्ये आपल्याला दिसत नाही. यांना ते अनुभवायला मिळालं आणि जीवनाची परिपूर्ती अशा लोकांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्याप्रती सेवा देऊन करण्यात आली. आपलं मोठेपण प्रकाशजी त्याच्याचमुळे आहे असं मला वाटतं. दुसरं ते एक राहिलेलं आहे की तिथे इतक्या 50 वर्षामध्ये बलात्काराची एक सगळी ऐकली. आजकाल आपण पेपर वगैरे बलात्कार रोज, तर हा एक असं, कारण तो फिगर जो आहे तो तिथला नाहीच नाही, तो कुठलाही आपल्याला माहित नाही. पण भारतामध्ये देखील प्रत्येक 7व्या मिनिटाला एक बलात्कार होतोय. हा फिगर अधिकृतरित्या डिक्लेअर केला जातो. पण प्रकाशजी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी अशी घटना होत नाही. ही खरंच किती मोठी गोष्ट आहे. आणि ती जी केमिस्ट्री या दोघांची जमलेली आहे, त्या केमिस्ट्री बद्दल आता आपण थोडंसं बोलूया. कारण या दोघांची जी
या दोघांची जी तुम्हाला काही सांगायचं हा तीच केमिस्ट्री. कारण ही केमिस्ट्री आवश्यक याच्यासाठी आहे की या दोघांकडे पाहिल्यानंतर उत्कृष्ट सहजीवन कसं जगायचं हे तुम्हा दोघांकडे पाहून आम्हाला कळतं. मला बाबा आमटेंच्या बाबतीत देखील, श्रद्धेय बाबा आमटेंच्या बाबतीत देखील होतं की ते आपल्या भाषणाची सुरुवात सौभाग्यवती साधना असं म्हणूनच करायचं. हे जे सहजीवन आपण अनुभवलं, इसका राज क्या है? बाबांचं तुम्ही सांगितलं, बाबांचा 1946 साली प्रेमविवाह होता. 1946 प्रेमविवाह होता. बाबांनी जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली, गांधीजी आले, तेव्हा आपलं सगळं जमीनदारीचं आयुष्य सोडून कुष्ठरोग्याचं काम सुरू केलं. तेव्हा लग्न झालं होतं आणि त्याच्या आधी त्यांनी ठरवलं होतं की मी ब्रह्मचारी राहील. अच्छा. म्हणजे दाढी वाढवली, खादीचे कपडे. वडिलांना खूप वाईट वाटायचं की 500 एकर जमीन आहे, याला काय भिकेचे डोळायला लागले. आणि मग ते आईच्या घराण्याशी लांबचं नातं होतं म्हणून ते तिथे जायचे. आणि आमच्या आईची म्हणजे आजोबा लवकर वारले. 6 मुली होत्या, वरच्या 2 मुलीचे लग्न झाले होते. तेव्हा साधना त्यांची आई म्हणजे घुले शास्त्री, त्यांनी बाबांना विनंती केली, ब्रह्मचारी होते, की म्हणजे 2 मुलींचे लग्न झाले, आणखी 4 आहेत खाली, तर या इंदूचं लग्न करायचं. त्यांचं नाव इंदूच होतं आधीच. तर तू त्याच्यासाठी बरं संशोधन कर. पण बाबा जाता येता त्यांचं लक्ष तिच्याकडे होतं. अच्छा. त्यावेळेला त्याचं काही बोलत नव्हते कुणी ना, असं काही फिरत नव्हते. बरोबर, काळ तसा होता. आणि मग 8 दिवस त्यांनी विचार केला की ही ती वेगळी दिसते मुलगी. वेगळी कशी दिसते की घरी समजा जर भांडे घासायला खूप पाहुणे आले, भांडे खूप पडले, तर मोलकरणीला चुपचाप जाऊन मदत करते. अच्छा. त्यावेळेला लग्नाच्या आधी तिच्या वागण्यातला वेगळे पण त्यांच्या लक्षात आलं. आणि नजरेची कदाचित ते दोघं जण त्यांची वेगळी नजरेची जमली असणार. आणि मग जेव्हा 8 दिवसांनी बाबा आले आणि आईला त्यांना म्हणाले की तुमच्या मुलीसाठी वर संशोधन केलं आहे मी, तुम्हाला कोण आहे, कुठे आहे ते, हा तुमच्या पुढे उभा आहे. तर असं आमच्या आईचं लग्न असं झालं. पण त्यावेळेला काय होतं, म्हणजे आजच्या काळातल्या पोरांना माहिती नसेल, पत्नी ही पतीला परमेश्वर म्हणायची. बरोबर. त्यामुळे बाबांच्या कामाला विरोध झाला आणि बाबा नशीबवान होते. बाबांनी सांगाल ते काम दिले. आता पुढे आपण सांगणार आहोत. आमचं 72 साली लग्न झालं. 72. आणि तो पण प्रेमविवाह होता. तो पण प्रेमविवाह होता, नाही तर लग्न झालं नसतं. बरोबर. तिथे हेमलकशाला काम सुरू झाल्यावर कुठल्याच पालकांनी आपल्या मुलीला नसतं पाठवलं. तेच मी सांगतो, नेहमी सांगतो की केमिस्ट्री हाऊस जॉब करताना, म्हणजे सर्जरी आणि मेडिसिन मध्ये एकत्र काम करताना, अच्छा, आमची म्हणजे मैत्री ओळख झाली पाहिजे. ऑपरेशनवर फोकस होता. अनस्थेशिया आणि सर्जरी त्यांनी भूल दिली आम्हाला माहिती आहे. तर असं हे चालू असताना तेव्हा थोडंसं मग लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. कारण जरा पुढारलं होतं जग. हो. पण विदर्भामध्ये तरी आणि कदाचित त्यांनी ओळखलं असणार म्हणून मग बाबांपर्यंत चर्चा केली. आणि बाबांचं नाव झालं होतं, त्यांनाही पद्मश्री मिळाली होती आणि मुलगा अफेअर करतो असं हे चर्चा सुरू झाली. मग त्याने एकदा निरोप पाठवला मला की हिला घेऊन या आनंदवनला. ती पहिल्यांदा आनंदवनला आली. आनंदवन तोपर्यंत डेव्हलप झालं होतं. लोकांचे गैरसमज दूर झाले, कुष्ठरोगांबद्दलचे पिकनिक स्पॉट सारखं झालं होतं. पु ल देशपांडे आले, कुसुमाग्रज आले होते, मित्रमेळावे व्हायचे. तर ते बघितल्यावर गेलं असं जरा बरं वाटलं. पण बाबांनी लगेच म्हटलं की प्रकाश कुठे जाणार आहे, कारण माझं ते पिकनिकच्या वेळेला पिकनिक तुम्हाला निर्णय माझा झाला होता 70 साली. पोरं म्हणतात अशी पिकनिक कधी नेऊ नये नको. तर प्रकाश कुठे जाणार आहे माहिती आहे का, कुठे काम करणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जंगलात कुठेतरी आदिवासींची सेवा करणार आहे. मग तुझं काय म्हणणं आहे. माझी तयारी आहे. तयारी हा शब्द ऐकल्याबरोबर बाबांनी घाई केली. तू तुझ्या आईवडिलांना सांगितलं का. तोपर्यंत तुझी हिंमत नव्हती आईवडिलांना सांगायची, कारण बाबा आमचे कुष्ठरोग्यांचं काम करायचे आणि अशा ठिकाणी आपली मुलगी गेली कुठल्याच आईवडिलांना पसंत नसतं पडलं. बरोबर. तर म्हणाल तू सांगते की मी सांगू. नको म्हणाल, मी जाऊन सांगतो त्यांना. तर त्याच्यानंतर काय झालं की ताईंची आमच्या ज्या पारंपरिक होत्या, आमच्या ज्या भोले शास्त्रींची मुलगी, त्यांची इच्छा होती की मोठ्या मुलाचा विकासचं लग्न आधी व्हावं. बाबांनी असा विचार केला की विकासचं लग्न व्हायला जर उशीर लागला तर हिचाही निर्णय बदलू शकतो. म्हणून त्यांनी 72 साली आमचं लग्न लावून टाकलं. हेमल कशाच्या व्हिडिओज तेव्हा नव्हते, हे बरं आहे, पाहिलं असतं तर कदाचित. आणि मग हिचं जे आधीचं जीवन होतं,
नागपुरात आमची एकाच कॉलेजचे आम्ही पण सिनियर होते. ते परत लोकांना उदाहरण घेण्यासारखं आहे. 2 वर्ष सिनियर आहे. 2 वर्ष सिनियर आधीच झाली. हा तर त्याच्यानंतर नागपुरामध्ये तिची पण जमीनदारी होती. देशपांडेंची, सिंधिका देशपांडे. मित्रमैत्रिणी वेगळे, त्यांचे स्वप्न वेगळे. 200 मुलं असायची एका बॅचला. तर ते सगळं सोडून जेव्हा आम्ही हाऊस जॉब करताना ही जण आमचं जी केमिस्ट्री जमली तर सगळ्यांना वाईट वाटलं. एका मुलगीचं जीवन वाया चाललं. पण मग त्यामुळे लग्नालाही फार कोणी आलं नाही. लग्न वेगळ्या पद्धतीने केलं. ते मग ते सांगितलं की आनंदवनात 2000 त्यांचे सगळे म्हणजे कुष्ठरोगी वगैरे सगळे आपले कौटुंबिक बरोबर म्हणून ते लग्न आनंदवनात देणं गेलं नाही. मुहूर्त नाही. सानेगुरुची जयंती मिळाली आम्हाला 24 डिसेंबर. ते सगळं असं योगाने घडत गेलं. आणि आपल्या समाजाला मेसेज जावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्टेजवर होता. याच्या पुढचं आमचं आयुष्य दिनं त्यांच्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना कळावं. बरोबर, नागपूरकरांना कळावं. तर हे 15 मिनिटात तसं लग्न आटोपलं. आणि मग हिला सांगितलं की आपल्याला जिथे काम करायचं आहे. बाबांनी ते सगळे पैसे सोडून दिले होते जमीनदारीचे. त्यामुळे त्यांच्याकडे तर हनीमूनला जायचं कुठे तर एक गाडी घेतली बाबांची 4 व्हीलर. व्हाया ताडोबा आम्ही भामरागडच्या जंगलात गेलो. तिथे आलापल्लीला DFO होते. आणि त्यांच्या सरळ आम्ही घरात बसलो. मग काय झालं नाही म्हणजे असं असं बाबा नाव ऐकलं होतं बाबांचं. इकडे कुठे चालले? काल परवा लग्न झालं आज इकडे कुठे चालले? म्हटलं इकडे आम्ही काम करणार आहे. तिला ते जंगल दाखवायला आणलं. त्यांना एक आश्चर्य आणि असं मूर्खपणा वाटला असेल. इथे कुठे इथे काहीच नाही. बरोबर. तर अशा ठिकाणी जेव्हा गेलो की जिथे रस्ते नाहीत, तिथे नुसतंच जंगल. आणि तिथेच एक मला वंदाताईंना विचारायचं आहे की प्रश्न हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे. आजकाल लग्न जेव्हा जमतात तेव्हा मुलाचं मुलीशी जमण्यापेक्षा पॅकेजशी जमतं. मुलगी देखील आपल्या अपेक्षा देत असताना मुलाकडे एक मोठा फ्लॅट असला पाहिजे, कार असली पाहिजे आणि पॅकेज असली पाहिजे असं म्हणतात. तुमच्या बाबतीत तर मात्र म्हणजे तो सल्लाही हवा आहे. पण तुमच्या बाबतीत तर मात्र असं झालं की निदान यांनी अपेक्षा केली होती की या बाबाजींशी लग्न झाल्यानंतर एखादं घर तर असेल. पण तिथे गेल्यानंतर ते घरही नव्हतं. तुम्हाला काय सांगता येईल ताई याच्याबाबत? तुम्ही काय विचार केला होता? म्हणजे आपण काय असतो की साधारण जंगलात जायचं म्हणजे रेस्ट हाऊस असतो, सगळ्यात सुविधा असतात. तसंच कल्पना होती की आपण त्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी रेस्ट हाऊस असेल, आजूबाजूला लोक राहत असतील, आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी राहू असं थोडीशी कल्पना होती. आणि असं वाटलं की तिथे आपण जाऊ तेव्हा कमीत कमी आपलं घर असेल किंवा एक छोटंसं काहीतरी गेस्ट हाऊस तरी असेल अशी कल्पना होती. तिथे पाहिलं तर सगळीकडे फक्त झाडं आणि झाडं, याच्याशिवाय काहीच नव्हतं. वृक्षवेली याच्याशिवाय कुठलाही संपर्क नव्हता. गावही जवळपास नव्हती. जी काही आमची जागा होती त्याच्यापासून अर्ध्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये एक माणूसही नव्हता. नुसतं जंगल होतं. ते पाहिल्यानंतर त्या क्षणी ताई 1 मिनिट फक्त, त्या क्षणी असं वाटलं का की फसली? असं नाही वाटलं. पण हे काहीतरी वेगळंच जगावं लागणार आहे आपल्याला याची कल्पना आली. आणि हे आयुष्य आपण ऍक्सेप्ट करू शकू का, राहू शकू का या ठिकाणी? असं वाटलं की राहून पाहायला काय हरकत आहे. पण तो कालावधी ताई किती होता असा की असं संभ्रम होता की राहू शकू की नाही, करू शकू की नाही? तुम्हाला असं किती दिवस असं वाटलं? असं पहिल्यांदा थोडे दिवस वाटलं, 8-10 दिवस. नंतर वाटलं की काही हरकत नाही, मी कुठे राहू शकते. आपल्या मनाची तयारी असली. या फायटिंग स्पिरिट साठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. नववधू म्हणून जेव्हा घरी जाते, आपल्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर या माऊलीला जे घर मिळालं, मला नाही वाटत जगातल्या कुठल्याच नववधूला मिळालं असेल. पण ते स्वीकारून आज आपण पाहतो की या पद्धतीनं स्वतःला मोठं केलेलं आहे. सुरुवात आणि फाउंडेशन जर मजबूत असेल तर अशी जबरदस्त इमारत तयार होते. मला असं वाटतं. नेहमी सांगतो आता विजिटर्स वाढले. आता ही जेव्हा आणि आम्ही गेलो लग्न करून तेव्हा 6 महिने रस्ते बंद. मग म्हटलं 22 वर्ष वीज नाही. हो, बोलायला कोणी नाही. आपल्याला असं सिव्हिलाइज एखाद्या जे मित्रमैत्रिणीच्या घराण्यातून हेमल कशाला आली. आणि या सगळ्या खायला परत काहीच मिळत नव्हतं. वरण भाताशिवाय दुसरा पर्याय नाही, दुकानच नाही. तर ही सगळ्या अडचणी आनंदाने सहन करायची. म्हणजे अभावात आनंद मानणे, म्हणजे अभावात आनंद मानणे. किती कॉम्प्रोमाइज मनाशी केलं असेल. आज आपण बघतो पुण्या मुंबईकडे तर
नाही, ही कल्पनाच नाही करू शकत. डायव्होर्सचं प्रमाण वाढलं. डायव्होर्सचं प्रमाण वाढलं. IT मध्ये आहे, तिकडे आहे, तिकडे पैसा आहे, पण समाधान नाही. तर जसे नववधू किंवा असे लग्न झालेले लोक आशीर्वाद घ्यायला बघायला येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की आमच्या लग्नाला आता 52 वर्ष होती. 52 वर्ष. बरोबर, 24 तारखेला. बरोबर. तर आमच्या बरोबर एक फोटो काढून घ्या. तुमच्या दोघांमध्ये आपसात काही मतभेद झाले, भांडण झालं तर हा फोटो काढून बघा. क्या बात आहे. लग्न वाचू शकेल. नाही, अगदी खरं सांगितलं. मला असं वाटतं एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे या विचारासाठी की मी संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यानंतर माझा नवरा मला चहा करून देत नाही, या कारणामुळे डिव्होर्स फाईल झालेला परवाच्या दिवशी आपण पेपरमध्ये ऐकला. इतक्या छोट्या गोष्टींमुळे नातं संपवून टाकणारे या जगामध्ये आपल्यासाठी अतिशय मोठा आदर्श आहे. पण ही लव्ह स्टोरी होती, एक अद्भुत लव्ह स्टोरी होती. म्हणजे कामाची तर प्रेरणा यांनी घेतलीच, पण लव्ह स्टोरीचीही प्रेरणा आपल्या बाबांकडून घेतली. आणि म्हणून इतकं प्रेम असणाऱ्या या जोडीला थोडेसे काही प्रश्न निश्चित विचारूयात. एक रॅपिड फायर राऊंड करूयात. आपण पटापट प्रश्न विचारू आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. प्रश्नाचं उत्तर जिथे दोघांनीही द्यायचंय तिथे मी दोघांनाही सांगेन, एकाला द्यायचं असेल तर एकाला सांगेन. फक्त विचार न करता पटकन उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न, कुणीही उत्तर दिलं चालेल. दोघांनी एकत्रितपणे, केवळ दोघांनी बघितलेला पहिला चित्रपट कोणता? 30 वर्ष हे बिचारे बाहेरच नव्हते निघाले. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्ही जंजीर नाव तेव्हा पाहिलं. जंजीर, अमिताभ बच्चन. फार वर्षापूर्वी. जंजीर. आणि त्यानंतर आम्ही हेमल कशालाच गेलो. प्रकल्प सुरू होण्याआधी. प्रकल्प सुरू होण्याच्या आधी. प्रकल्प सुरू, हो, दोघांनी मिळून एकत्रितपणे जंजीर सिनेमा. म्हणजे आज कार्यक्रम सुरू झाला तेव्हाही अमिताभ होते आणि यांच्या त्या प्रेम कहाणीसाठी अमिताभ बच्चन. फक्त तिथे ते अँग्री यंगमॅन होते. पुढचा प्रश्न, कोणी उत्तर दिलं चालेल. दोघांपैकी जास्त हट्टी कोण आहे? जास्त हट्टी आहे. तुमची मान्यता आहे? काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे. हा, आहे. हट्टी आहे. आपण हट्टी आहे मानू. पुढचा प्रश्न, भांडण झाल्यानंतर सॉरी पहिले कोण म्हणतं? सॉरी बऱ्याचदा मलाच म्हणायला लागतं. याला घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात. लग्न झालं हा, इथपासून सॉरी. आणि या लव्ह स्टोरी मध्ये अबोला झाला तर तो किती दिवस टिकतो? तासाभरात. ओके, ग्रेट. एक खूप थोडासा वेगळा प्रश्न, मुलं कोणाशी जास्त कनेक्टेड आहेत? सांग ना खरं. आता संधी मिळाली आहे, सांग ना खरं. माझ्याशी जास्त कनेक्टेड आहे सगळं. मला सांगतात मग मी तुला सांगते असं आहे बऱ्याच गोष्टी. अच्छा, प्रवास असा आहे सांगायचा. त्यामुळे कनेक्टेड दोघांची आहे, पण प्रवास मात्र आई थ्रू आहे. एकंदरीत पुढचा प्रश्न, आमच्या सगळ्या माता भगिनी जे वाक्य बोलतात आणि आम्ही सगळेजण त्या बोलतायत हे सांगत असतो, असं वाक्य तुमच्यासाठी प्रश्न आहे. यांनी असं कधी म्हटलं का, मी आहे म्हणून निभावलं बरं? असं यांनी म्हटलं का? नाही म्हटलं. नाही म्हटलं, कधीच नाही म्हटलं. कारण समर्थ साथ प्रकाशाला सावलीची. आणि म्हणून मंदाताईंनी तसं म्हटलं नाही, आपण दोघंही होतो. मला असं वाटतं या वाक्याला असं पूर्ण करूयात, आपण दोघंही होतो म्हणून माडिया गोंड आदिवासी आणि लोक बिरादरी प्रकल्पाचं निभावलं असं म्हणता येईल. राग तुमच्या पैकी कोणाला येतो ते काही कळलं मला. राग राग कोणत्या गोष्टीमुळे शांत होतो? शांत तुला ते विचार करते की होतो का नाही होतो असं विचार न करता बोला म्हणतो. काळ गेला की आपोआप शांत होतो. काळ गेला की आपोआप शांत. त्यांना राग आला तर तो कशामुळे शांत होतो? काही थोडस पडतं घ्यायचं आपण. अच्छा, म्हणजे स्ट्रॅटेजिकली पडतं घ्यायचं. स्ट्रॅटेजिकली पडतं घ्यायचं आपल्यासारखंच आहे. काही चिंता करायची गरज. कारण भांडण्याचं मुख्य कारण डिमांड्स असतात.
डिमांड. येस. डिमांडच नाही तर असं चिल्लर काय कार्यक्रमाला वेळेवर नाही तयार झाली, मोठं भांडण झालं. अच्छा. बाबांचे खूप फॅनेटिक होते बाबा. हा. 4चा कार्यक्रम म्हणजे असं 5:30ला नाही सुरू होत. हो. 4ला 4ला दिला असतो, मग तो उशीर असतो. हो. आम्हाला कळलं तुम्ही काय. तर ती म्हणते की आपण जातो वेळेवर, तिथे प्रेक्षकच नाही कोणी. बरोबर. नसतील, पण त्याला दिलेली वेळ पाहिली पाहिजे. बरोबर. भांडणाचं कारण नाही, पण म्हणजे हे अगदी बरोबर आहे. त्यांचं काम मात्र लॉजिकल आहे. आजही आपण तसंच करत होतो, मला असं वाटतं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. डॉक्टर मंदाकिनी यांनी बनवलेला कोणता पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? काय तसं पहिल्या दिवसापासून सार्वजनिक जेवण कॉमन मेस आहे आमच्याकडे, ते अजूनही चालू आहे. बरोबर. पण तिच्या हाताला चव आहे. कधीतरी नाश्ता करायचा घरी, तिच्या हाताला चव आहे. त्यामुळे दिवशी चांगलं चेंज म्हणून एखाद्या वेळेस जी करतं, चेंज म्हणून ती जी रोज नाश्ता किचन मध्ये असतो सार्वजनिक, एखाद्या दिवशी घरी करायची इच्छा झाली, साबुदाण्याचे वडे. अच्छा. कांदा टाकून म्हणजे ते उपवासाचा नाही संबंध. ओके. तर ती फार छान करते आणि बाबा पण खायचे. अरे वा. ताई, तुमच्यासाठी प्रश्न. डॉक्टर प्रकाश यांनी दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट कुठलं आहे की ज्याचा तुम्हाला प्रचंड आनंद झाला? त्याने मला आजपर्यंत कधी गिफ्टच दिलं नाही. कसा आनंद झाला. म्हणजे एकंदरीत हे पाहून आणलं नाही ते बरं झालं. कारण बरेच वेळा आणल्यानंतर हे कशाला आणलं असं होतं, त्यामुळे आपण वाचला. डॉक्टर प्रकाश आणि दोघांनाही तुम्ही सांगा की तुम्ही पहिले यांच्या स्वभावातली एक अशी गोष्ट सांगा की जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते. कौतुक करत. विदर्भात कौतुक फार कंपॅशन खूप चांगली. कंपॅशन, ऍब्सोल्युटली कंपॅशन. मला वाटतं डॉक्टर साहेबांच्या जीवनाचाच आधार आहे कंपॅशन. डॉक्टर साहेब, तुम्हाला कुठली गोष्ट आवडते? सहनशीलता. कारण काही एखादं उदाहरण सांगता येईल? सहनशीलता. तक्रार न करता राहणं. नाही, एक उदाहरण म्हणजे लोक आम्हाला काय म्हणायचे की बाबांनी जसं दशरथांनी रामाला वनवासात पाठवलं, त्याच्या आज्ञेने तो गेली 14 वर्ष राम सीता. तर तेव्हा सुरुवातीला आम्ही गेलो तेव्हा ते उदाहरण द्यायचे, बघा हे पण राम सीतेसारखे वनवासात. म्हटलं इथपर्यंत ठीक आहे, पण सीतेला जे कांचन मृगाचा मोह झाला आणि तिला त्याची चोळी पाहिजे होती, म्हणून रामाला जबरदस्ती शिकारीला पाठवलं, इकडे रावणाने पळवून दिलं. बरोबर. तिला मोह झाला नाही म्हणून टिकून राहिली. बेसिक फरक आहे, बेसिक. पण त्या पुराणातल्या सीता मातेला देखील थोडासा मोह झाला होता. तिच्यापेक्षा काकणभर सरस असलेली ही माऊली, जिला तेवढाही मोह झाला नाही, ही किती मोठी गोष्ट आहे खरंच. आणि या रॅपिड फायर मधला शेवटचा प्रश्न, जो मघा आपण सुरू केला होता की प्रेम विवाह तुमचा आहे, प्रेम व्यक्त कोणी केलं पहिले? सांगितलं नाही आम्ही. अच्छा. पण तरी म्हणजे सांगतो की तुम्ही व्यक्त केलं. आज कबूल करायला हरकत नाही. 50 वर्ष होऊन गेले. 50 वर्ष होऊन गेले, त्यामुळे कबूल करायला हरकत नाही. किती छान. म्हणजे मला असं वाटतं सहजीवन कसं असावं हे आजच्या तरुण तरुणींना आपण जे वस्तुपाठ घालून दिलाय. खरंच सध्या अशी स्थिती झालेली आहे की सकाळी 7 वाजता नवरा घरून बाहेर पडतो, आपल्या ऑफिसमध्ये जातो, रात्री 8:30 वाजता तो परत येतो. बायको 8 वाजता ऑफिसला जाते, ती रात्री 8:30ला परत येते. दोघही जण दिवसभर अक्षरशः मशीन मधून निघाल्यासारखे बाहेर येतात आणि आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असलेला काय जो क्षण आहेत ते कसे बसे जगून पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला जातात. अशा व्यवस्थेमध्ये असणाऱ्या या तुमच्या माझ्या जगामध्ये एक सुंदर नातं पती पत्नीचं कसं असावं, एकमेकांना पूरक कसं असावं, डिमांड्स किंवा कंप्लेंट्स न करता एकमेकाला संपूर्णपणे कसं स्वीकारावं, याचं इतकं सुंदर उदाहरण दुसरं राहू शकत नाही. आणि ते समजून घेणारे तुम्ही आम्ही सगळेजण आज इथे साक्षीदार आहोत. एक अजून अफलातून गोष्ट यांच्या बाबतीत जी पाहिली जाते ती म्हणजे माणसांवरच यांनी प्रेम केलं नाही तर ते प्राण्यांवरही केलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं, पण एकदा पुन्हा त्या आमटेज आजचा अनुभव घेऊयात आपल्या समोर. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे और डॉक्टर मंदाकिनी आमटे, इन दोनों में और हम में क्या फर्क है?
फर्क है। सड़क पर पड़े किसी घायल की मदद करने के लिए जहां हमारे पास 10 मिनट का समय नहीं होता है, वहीं डॉक्टर प्रकाश बाबा आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे ने एक अनजाने अनदेखे गांव हेमलकसा के लोगों की दुख तकलीफों को कम करने के लिए अपनी शिक्षा, अपने सुख और अपना पूरा जीवन समर्पित कर दिया। हेमलकसा महाराष्ट्र के सुदूर इलाके में बसा एक गांव, जहां माडिया प्रजाति के आदिवासियों ने अपनी ही बीमारियों की दुख और तकलीफों में घुट घुट कर खत्म हो जाने को नियति मान लिया था। जहां छोटी छोटी बुनियादी सुविधाएं जीवन का बहुत बड़ा संघर्ष था, वहां डॉक्टर प्रकाश बाबा आमटे और अपने पति के निर्णय में संपूर्ण समर्पित हो जाने वाली उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे जैसे ईश्वर के दूत बनकर पहुंचे। भाऊ इस क्षेत्र में आया इसलिए तो हम आदिवासी इधर बस गए, नहीं तो बैल कैसे मरता वैसे हम कहाँ का वहाँ मरता था। एक साल तो ऐसे है कि रोज 10-20 लेकर आता था कंधे कुटा के। भाऊ इधर आए तब से ना हमारे गांव भी सुधर गया, लोगों को भी अच्छी किया। अगर ये दवाखाना लोग ब्रदर नहीं रहते तो मैं तो नहीं बचता था। मैं प्रकाश और मंदाकिनी जी ने हेमलकसा में न सिर्फ इलाज की सुविधाएं स्थापित की, बल्कि उन्होंने गांव के बच्चों की शिक्षा के भी भरपूर इंतजाम किए। और आज स्थिति ये है कि न सिर्फ हेमलकसा बल्कि आसपास के 1000 गांवों से माडिया गोंड प्रजाति के करीब 4-5 लाख लोग प्रकाश और मंदाकिनी आमटे जी की देखरेख में एक ऐसा जीवन जी रहे हैं। माँ बाप को तो देखा ही नहीं बचपन से, जब 3 साल का था तब से यही सोचते में मैं काम कर रहा था। ये मेरे माँ बाप हैं। जिस दुनिया में उनके लिए सुविधाएं हैं, सहयोग है और सम्मान भी है। ॲनिमल आर्क मध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा असे जनावर आहेत, असे प्राणी आहेत, वन्य प्राणी की ज्या प्राण्यांना बघून आपल्याला भीती वाटेल ते सहज लीलया यांच्या सोबत वावरतात। पण या पार्श्वभूमीवर आपल्याला जो प्रश्न विचारायचा, जसं मी म्हणाले की हे 2.0 आहे थोडंसं एक प्रश्नाने सध्या देशामध्ये, कारण मी म्हटलं की आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देखील एवढ्या मोठ्या तपस्व्याकडून मिळणं अपेक्षित आहे। आपण सगळेजण विचारी आहोत आणि आपण समस्येने ग्रस्त देखील आहोत। सध्या एक समस्या संबंध देशामध्ये ॲनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये सोल्युशन बरेच वेळा सापडत नाही आहे, अशी स्थिती निर्माण होते। याबाबत सर आपलं काय मत? माणसाची पॉप्युलेशन वाढते, ती वाढली की जंगलावर प्रेशर येतं आणि मग आता वन खात्याच्या कायद्यांमुळे जनावरांचं प्रोटेक्शन होतं, त्यांचा नंबर वाढतो, मग त्यांना पुरेसं खाद्य राहिलं नाही, मग ते थोडेसे शहरात येतात, पहिले कुत्रे मारतील, एखाद्या चुकून एखादा माणूस बसलेला असेल काही तर त्याला लहान मोठा उंच असेल माणूस म्हणजे उभा असेल तर ते सहसा हल्ला नाही करत, ते कोणतरी काम करायला गेले किंवा शौचायला गेले, तुम्ही एकदा माणसाला मारलं की त्याला तेव्हा लक्षात येते की याच्यासारखं सोपा प्राणी नाही मारणार, त्याच्यावर काही शस्त्र नाही। माणूस हा अतिशय दुर्बळ आहे, रक्ताची चटक लागते वगैरे तसा रक्ताची चटका तुम्हाला मी सांगतो की माझ्या शरीरावर जेव्हा उड्या मारताना तुम्ही पाहा, त्यांच्या नखांच्या जखमा असतात, पण अशा जखमा झाल्या म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्या त्या गोजीरवाण्या बाळाला सांभाळायला हे जात नाही असं होत नाही। इतकं प्रेम या माणसाचं त्या सगळ्या झाटल्यानंतर ते रिलीज करते, अर्थात ते काही इन्फेक्शन नसल्यामुळे ती खाऊन टाकते आई, आणि मग ते पिल्लू आंधळ पिल्ली ती पडून राहते, ते स्तन शोधतं आईचं, म्हणजे सगळे पिल्लं कॉम्पिटिशनवर तुम्ही दूध प्यायला, पण ते रिलीज जे आहे लघवी आणि बसाकडे, तर हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही मऊ हाताने त्याच्या मागच्या बाजूला त्याला खात असं फिरवत राहायचं, तर त्या हातावरती शिसू करेल पिल्लू,
आणि मग असं शोधायचं निपल कुठे आहे, की मग ते दुधाची बॉटल त्याच्या भांडात दिली ते तुरु बोलून द्यायचे. त्याला ते वाटतं की आपण आईजवळ आहोत. ही फिलिंग वा मांडीवर बसवून त्याला असे सगळे पिल्लं, म्हणजे माकडाचं नंतर हरणाचं आलं, मग अस्वलीचे पिल्लं आले, मग वाघाचं पिल्लं असं ते सगळं त्या वाघाचं. पण वाढवताना त्याची ही प्रक्रिया हीच होती. आणि मग तो एक बॉन्ड तयार झाला. बरोबर. मी म्हणतो तुम्ही आता मोठे झाले, तेव्हा ठीक आहे लहान असते तेव्हा ते काही तुम्हाला जीवाला धोका नसतो, पण मोठे झाल्यावरही त्यांचा स्वभाव बदलतो, हा त्यांचा मोठेपणा आहे. बरोबर बरोबर आहे की नाही. त्याने एक क्षणाचा एक गर्दीचा गोट गेला किती अगदी अगदी किती वेळ. याच ठिकाणी मला मंदाताईंना विचारायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तो एक प्रसंग आला, कारण तुमच्याही बोलण्यामध्ये हे येतं की या व्हिडिओमध्ये तुमचे नातू वगैरे सापासोबत खेळतात, तर ते साप काही तुम्हाला फार प्रिय नाही आहेत. पण एक प्रसंग असा घडला, आम्हाला तुमच्याकडून तो ऐकायचा आहे की यांच्या बाबतीत त्या सापाचा जो प्रसंग घडला आणि अगदी जीवाशी गाठ, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. ताई कसं होतं ते, म्हणजे सगळाच तो प्रसंग थोडासा. मी मुलगा आणि सोन 3 जण ओपीडी काढत होतो सकाळच्या वेळेला. त्यावेळेला पुण्याचे काही पाहुणे आलेले होते आणि त्यांना हा म्हणाला मी त्यांना दूध दाखवायला जातो, तुम्ही जा ओपीडीमध्ये. आम्ही तिघही ओपीडीमध्ये जाऊन पेशंट सुरुवात केली आणि थोड्या वेळाने हा आला आणि म्हणाला की मला ताप चावलाय, हे चावलाय मला, आमच्याकडे वायपर होता, रसेल्स वायपर मला चावलाय आणि मला तुम्ही आता इंजेक्शन द्या. तर आम्हाला वाटलं गंमतच करतोय काय, म्हटलं काहीतरी काय बोलतो असं आम्ही म्हणजे हे केलं थोडं खरंच. आणि मग त्याने दाखवलं कुठे चावला आहे ते वगैरे. मग त्या ठिकाणी त्या 2 खुणा दिसल्या, मग आम्हाला कळलं की खरं चावलाय. मग आम्ही त्याला अँटीस्नेक वेनम ती हे टेस्ट दिली. त्याला अँटीस्नेक वेनमची रिॲक्शन येते हे माहित होतं आम्हाला, कारण आधी घेतले होते आम्ही प्रयोग म्हणून घरी, कारण नेहमी सापाची प्रयोगशाळाच होती ती सगळी, त्यामुळे सगळ्यांनीच घेऊन पाहिलं होतं. तर तेव्हा याला रिॲक्शन आली होती. मग आम्हाला प्रॉब्लेम आला की आता काय करावं, म्हणजे जे काय ड्राय पावडर असते त्याची याला रिॲक्शन येते आणि लिक्विड असतं ते आमच्याकडे फार कमी होतं, 6-7च होतं. मग आम्ही तरी म्हणजे रिॲक्शन आल्या म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तुला आता देतोय मी, तू जा आणि हातपाय धुवून ये, कारण हातपाय तसेच होते सगळ्या प्राण्यांचे खेळलेले. हा म्हणाला मी घरी जातो आणि मी घरी झोपतो तिथेच घेऊन ये इंजेक्शन. मग हा घरी गेला. घरी गेल्याबरोबर म्हणजे ह्याच्याबरोबर आमचा एक कार्यकर्ता गेला. त्या घरी जाईपर्यंत याला चक्कर यायला लागली आणि हा म्हणजे पडला, म्हणजे हा. आणि घरी पडल्यावरती मग त्याने आम्हाला बोलवलं की अरे असं झालं, लवकर ये लवकर ये म्हणून. आम्ही सगळेच जण धावत आलो आणि ते काय इंजेक्शन होतं ते पण आणलं आणि मग ब्लड प्रेशर पाहिलं तर ब्लड प्रेशर डाऊन, म्हणून याला चक्कर येत होती. त्या स्नेक व्हेनमच्या त्याला रिॲक्शन आली, त्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर डाऊन झालं. आणि मग ब्लड प्रेशर डाऊन झालं म्हणून आधी ब्लड प्रेशर वरती करण्याची औषधं द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने अँटीस्नेक व्हेनम सुरू केलं आणि असं करत करत म्हणजे जवळजवळ आमच्याकडे जेवढे काय लिक्विड फॉर्ममध्ये अँटीस्नेक व्हेनम होते 7च अँप्युल्स होत्या, त्या सगळ्या 7 अँप्युल्स आम्ही याला द्यायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा आमच्याकडे असे आपले फिरवायचे जे जुने फोन होते ते आले, ते मोबाईलचा काही प्रश्नच नव्हता, पण ते फोन आले होते. तर फोन आल्यावरती आम्ही म्हणजे मग घरी आनंदला फोन केला की असं असं झालंय आणि लिक्विड मिळत असतील तर ते घेऊन या. तर ते म्हणाले पागल आहे का, तुम्ही या इकडे, उलट तिकडे आम्ही देण्यापेक्षा तुम्ही इकडे घेऊन या त्याला. म्हटलं आता तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, 4 एप्रिलची तारीख होती आणि खूप ऊन होतं, 45 डिग्री वगैरे टेम्परेचर दुपारच्या वेळेला झालं होतं आणि याला म्हणजे सारखे चक्करच येत होते, सारखं ब्लड प्रेशर डाऊन होत होतं. कंटिन्युअस ड्रीप लावली होती तरी त्यांचं ब्लड प्रेशर काही वरती येतच नव्हतं. मग शेवटी मग आम्ही 4 वाजता 5 वाजता थोडं ऊन कमी झालं हे केलं की तुझं ब्लड प्रेशर मेंटेन होत नाही आहे आणि आपल्याकडचं अँटीस्नेक व्हेनमही संपलं आहे, तेव्हा आता आपण आनंदला जाऊया आधी इथून म्हणून. तर मग आमच्याकडे म्हणजे त्यावेळेला ॲम्ब्युलन्सही नव्हती, एकच गाडी होती. त्या गाडीमध्ये याला झोपवलं, तिथे सलाईन लावलं. एका बाजूला मुलगा ड्रायव्हिंग त्या सीटवर बसला, मी आणि सुनबाई एक जण ब्लड प्रेशर घेत आहे, दुसरे जण आयव्ही बरोबर चालू आहे की नाही ते बघतोय, संपलं असेल तर नवीन ड्रग लावत आहे, असं सगळं चालू होतं. असं करत करत आम्ही आमच्या नागेपल्ली नावाच्या प्रोजेक्टला पोहोचलो. नागेपल्लीच्या प्रोजेक्टवरती विकास भाऊ आणि
बाकी म्हणजे तिथली लोक मोठी गाडी ॲम्ब्युलन्स घेऊन आले होते आणि मग याला तिकडनं इकडे ट्रान्सफर केलं आणि सगळे ड्रग चालूच ठेवले आणि आम्ही सगळेजण आनंदवनला नाही आलो. तिथे आनंदच्या जवळ पेट्रोल पंप आहे तिथे आलो. तिथे ताईबाबा याला भेटायला आले आणि मग तिथे ताईबाबा काही आमच्यावर आले नाही. विकास भाऊ आले, विकास भाऊ आणि आम्ही सगळेजण इकडे आपलं नागपूरला गेलो. नागपूरला एक फोन करून ठेवला होता. नागपूरला माहूरकर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांनी एक बेड रिझर्व पण ठेवलं. ते म्हणाले तुम्ही या इथे आणि मग आम्ही त्यांच्या दवाखान्यात गेलो. तिथे गेल्यावरती त्यांनी आणखीन अँटीस्नेक फेनम मागवले तर त्यांच्याकडे लिक्विड अँटीस्नेक फेनम कुठे नव्हतं. मग मुंबईला आमचे नातेवाईक होते, त्यांना फोन केला की अँटीस्नेक फेनम तिथे इन्स्टिट्यूटमध्ये मिळतात, तुम्ही घेऊन या. तर मग त्यांनी ते अँटीस्नेक फेनम तिथून घेतले. रात्रीच्या विमानाने ते आले आणि त्यानंतर याला ते बाकी जास्तीचे अँटीस्नेक वेनम द्यायला सुरुवात केली. पण त्याला रिॲक्शन येतच होती. ब्लड प्रेशर सारखं वाढतच नव्हतं. 70च्या खाली ब्लड प्रेशर सारखं असायचं. मग त्यामुळे सगळे लोक घाबरले, सगळे डॉक्टर लोक. 5-6 जणांनी एक टीम केली आणि मग बाकी याला असं चोकिंग व्हायला लागलं की आता श्वास घेता येत नाही. मग ट्रॅकिओस्टॉमी करायची का काय करायचं, सगळे डॉक्टर लोक टीम करून आपले सगळे विचार विनिमय करत होते आणि आम्ही पण म्हणजे सगळेजण पॅनिकच होतं जरासं त्यावेळेला. आणि मग असं ठरवलं की नाही करूया आपण, वाटल्यास फक्त ट्यूब घालूया कशामध्ये. आणि बाकी मग त्याच्यासाठी त्यांनी आणखीन ड्रग दिले की ते हे होतं चोकिंग, ते कमी होण्यासाठी ड्रग दिले. तर ते हळूहळू चोकिंग कमी झालं. पण मग बाकी सगळ्या हातावर याच्यावर त्याच्यावर ते ब्लिस्टर्स आले पूर्ण दोन्ही हातावर पायावर आणि एडिमा वाढत चालला, सारखं पाणी वाढतच चाललं. म्हणजे आम्ही इतक्या केसेस ट्रीट केल्या होत्या कारण आमच्या इथे नेहमीच नाही येणार आहे. पण असं केस पाहिलीच नाही. याच्या अंगावरती नुसती सूज येते. एक म्हणजे पहिल्यांदा हातावर आली, ठीक आहे हाताला चावलाय म्हणून हातावर आली, मग ती तिथपर्यंत वाढत गेली. इथे मग गळ्यात चोक झाला, मग छातीमध्ये पाणी झालं, मग सगळं मांड्यांमध्ये पाणी झालं. नंतर हायड्रोसिस सगळेजण कंटाळले की आता हे काय करायचं, हे निघतच नाही, त्या अंगावर पाणी वाढूनच राहिलं. मग शेवटी किडनीवाल्याला बोलवलं. तो म्हणाला किडनीमध्ये आता फेल्युअरचे लक्षणं दिसायला लागले आहेत. मग त्यांनी सांगितलं की आपण आता काही किडनीला ऍक्टिव्ह करण्यासाठी जे ड्रग असतात ते देऊया. मग किडनीला ऍक्टिव्ह करण्यासाठी दिलेले ड्रगनी याची थोडी सूज वाढायला लागली. 8 दिवसांनी हा बरा झाला जवळजवळ. म्हणजे मग नंतर महत्वाचं नाही तेवढं नाही, हा प्रसंग मुद्दाम मी आणि शांतपणे त्यांचा पण ऐकतो याच्यासाठी आहे. नाही, कशासाठी झाला, स्नेक बाईट कशामुळे झाला, ज्या पद्धतीने प्राणी माझ्याशी प्रेम करतात, साप सुद्धा हँडल करतो, तर ते प्रत्येकाच्या मनात शंका आहे की याचे दात काढलेले, विषाचे दात, बरोबर, किंवा वाघाचे दात काढले असं म्हटल्यावर मी तोंडात हात घालतो, बरोबर, किंवा दिसतात. मग तो ते शंका दूर होते लोकांची. तर आपण शिकलेले आहे, आपल्याला मेंदू आहे, त्यामुळे संशय व्यक्त करणं आपला हक्क आहे. तर ते सापाचे दात काढले आहेत असं ते समजायचे. मला असं वाटतं डॉक्टर प्रकाश आता जे सांगतायत ना, एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. माझ्याकडचे प्राणी हे खरे आहेत आणि त्याच्याबद्दल काही केलं नाही याच्यासाठी हा माणूस मृत्यूच्या दारात जाऊन हात लावून परत आला. याच्यापेक्षा अजून काय मोठी गोष्ट असावी. दात दाखवताना त्याला राग आला. अच्छा, नॅचरली ते जबरदस्ती तोंड उघडून म्हणून तो चावला. अच्छा, नुसता चावला तर मी फेकून दिलं असतं तर ते विषाचं प्रमाण कमी झालं असतं. बरोबर, आपण नाही का काटा गुतलं ते धक्का मारतो. हो हो, इथे ते माझ्या हातात होता, तो चावलेला आहे, दात आतमध्ये आहे. मी त्यांना दाखवतोय बघा आता मला चावला आहे, कारण मला माहिती होतं की अँटीस्नेक वेनम आहे आपल्याकडे काही त्याची भीती. पण ते नव्हतं माहिती की ते जितका वेळ जास्त आतमध्ये जात होते, मागे विषाची पिशवी त्यांनी पूर्ण रिकामी केली, त्याच्यामुळे जास्त परिणाम झाला विषाचा. साप विषाची पिशवी रिकामी करतो आहे ही जाणीव असतानाही तुम्ही त्याला खरं तर मी ताईंना तेच विचारणार होतो की असं झाल्यानंतर परत आल्यावर तर घरातले सगळे साप बाहेर काढा असा आदेश दिला असता, पण तसं काही झालं नाही. नातवंड त्यांची खेळतात, नातवंड आता त्यांचे खेळतात. तुमच्या स्पिरिटला सलाम आहे डॉक्टर. अपघात होता हो, आणि त्याला त्रास दिला म्हणून चावला. अपघात म्हणजे गाडी येतच होती, तुम्ही उभे राहिला. मला असं वाटतं आपण शेवटाकडे जाऊयात. सायलेंटली जे काही काम केलं त्याला जगन्मान्यता हळूहळू मिळत गेली. या मुलांच्या लक्षात आलं की आई बाबा तर बाबा बोलतात खूप,
बाबा सगळं बॉडीने बोलायचे. बरोबर. बाबांचा खूप जनसंग्रह खूप होता. पण आपल्या आई बाबा पण काही बोलत नाही तरी पण यांचं काम तर ते जे संस्कार जे आहे ते आपल्या वागण्यातून मुलांबरोबर बरोबर सांगून नाही होत. तर ते उक्ती आणि कृती याचे विसंगती नसावी हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे हा मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर बरोबर. हे आपल्याला जमलं तर मुलं खरोखरच त्या मार्गाला लागू, त्या मार्गाला व्यवस्थित. आपण आजच्या या चर्चेमध्ये अनेक गोष्टी डॉक्टर साहेबांकडून आणि मंदाताईंकडून ऐकल्या. जीवनाचे वेगवेगळे पैलू ऐकले आणि एक सक्षम आणि समर्थ आणि यशस्वी जीवन कसं जगायचं हे देखील आपण पाहिलं. आज खरोखरीच आपल्या सगळ्यांसाठी हा इतका चांगला योग आहे की आपण सगळेजण मिळून 75 वर्ष वयाची पूर्ण केलेल्या या दाम्पत्याचं ऐकत आहोत आणि आपलंही जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे काही त्यांनी सांगितलं ते संचित आपल्या उराशी बाळगून आपल्याला इथून निघायचं आहे. पण निघत असताना एक छोटीशी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या परवानगीने करणार आहे. आपण सगळेजण थांबूयात ना. खरं तर बरेचसे विषय आहेत पण उशीर झालेला आहे आणि 4चा कार्यक्रम बरेच वेळा 4:45 आणि 5ला सुरू होतो आपण म्हणाला. तर तसा हा उशिरा सुरू झाल्यामुळे आपण ही चर्चा थांबूयात. पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी एक असा क्षण अनुभवणार आहोत, एक असा क्षण पाहणार आहोत, एका अशा क्षणाचे साक्षीदार होणार आहात की नाही त्यांना नाही माहिती, नाही त्यांना नाही माहिती. अशा एका क्षणाचे साक्षीदार होणार आहोत की समाज माध्यम असो, प्रेस असो किंवा आपल्या मनाचा तो सुंदर आरसा असो, त्याच्यावर ते चित्र सुंदर उमटेल. आणि समाज जीवनामध्ये महाराष्ट्रच नाही तर संबंध जगभरामध्ये तुम्हाला मला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व डॉक्टर प्रकाश आमटे. त्यांनी माऊलीच्या बाजूनं उभं राहावं. आणि आता मी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना विनंती करतो की लग्नाचे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, प्रकल्पाचे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता या दोघांची लव्ह स्टोरी तुम्ही आम्ही पाहिली, एकमेकांवरचं प्रेम पाहिलं, एकमेकांचा केलेला सपोर्ट पाहिला. त्या सगळ्याला साक्षी मानून आयुष्यात 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनीच मला सांगितलं म्हणून मी ही घोषणा करतोय, 50 वर्षात पहिल्यांदा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या केसामध्ये गजरा माळतील. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे.